रोज सुबह उठती बाल इतने इतने गिरते बाथरूम में, रोज सुबह उठती रोज इतने इतने स्ट्रेस लेवल इतना बढ़ गया है। तुम्हाला पण खूप हेअरफॉल होतोय का? आणि आता तर मॉन्सून येत आहे, तेव्हा हेअरफॉल अजून वाढणार. बरेच पेशंट क्लिनिकमध्ये येतात आणि डिरेक्टली PRP, GFC, ड्युटीओक्झिओम, हेअर ग्रोथ लेझर यांची मागणी करतात. हे ट्रीटमेंट्स खूप चांगले आहेत, पण याच्या आधी हेअरफॉलचे रूट कॉज ॲनालिसिस करणं फार महत्त्वाचं आहे. क्रॅश डाएटिंग, डाएटमधील प्रोटीनची कमतरता, स्ट्रेस हे कारणं असू शकतात. जर तुम्हाला कर्ली हेअर असतील तर ह्युमिडिटीमुळे हेअर ब्रेकेज आणि फ्रिझीनेसही वाढू शकतो. तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग, बोटॉक्स, नॅनोप्लास्टिया असे ट्रीटमेंट्स केले असतील तर हेअरला जास्त नरिशमेंट आणि गरजेनुसार सप्लिमेंट्सही लागतात. सो लगेच प्रोसिजर्स आणि ट्रीटमेंट्सकडे वळण्याआधी हेअरफॉलचे रूट कॉज, मेन कारण शोधून त्याच्यावर आधी मात करून मग योग्य ट्रीटमेंट चालू करणं खूप महत्त्वाचं आहे.